आज आपण उपवासाच्या डोश्याची रेसिपी बघणार आहे. हा डोसा किंवा आंबोळी चवीला खूप मस्त होते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक डोसा आणि एक आंबोळी दाखवलेली आहे. दोन्ही सुद्धा अप्रतिम चवीचे. स्क्रीनवर दिसणाऱ्या आंबोळीचा रंग तुम्ही बघू शकता. एकदम गोल्डन रंगावर झालेली आहे आणि एकदम कमी तेलात झाली आहे. ही आंबोळी ताजी-ताजी तर नरम लागतेच, पण 2 ते 3 तासानंतर सुद्धा एकदम नरमच राहते. याची खासियत म्हणजे चवीला इतका छान आहे, की उपवासाच्या दिवशीच काय तर आदर वेळी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि हा दुसरा प्रकारचा डोसा तुम्ही बघू शकता. सहज मोडला जात आहे, पण हा गरम-गरमच डोसा खावा लागतो. याची खासियत सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेन. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. डोसा, आंबोळी आणि बटाट्याची भाजी यासाठी इथं मी 1 कप भगर घेतलेली आहे आणि अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे. दोन्हीही स्वच्छ धुवायचं आहे आणि भिजत घालायचं आहे. भगर किंवा वरईचा तांदूळ एकदम स्वच्छ 4-5 वेळा धुवायचा आहे. पाणी एकदम त्याच्यावरचं क्लीन आहे. जेवढा साबुदाणा घेतलेला आहे ना, तेवढंच पाणी त्यामध्ये घालून हे दोन्ही सुद्धा मी रात्री भिजत घालून ठेवलेलं आहे. सकाळी बघूया आता. वरईचं तांदूळ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. आता त्यावरचं जे मी पाणी काढते ना, त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल, की ते पाणी किती क्लीन निघालेलं आहे. म्हणजे एवढी वरई स्वच्छ आपल्याला धुवायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त भिजवलेली वरई घालायची आहे. त्यातलं पाणी घालायचं नाही. इथं अर्धा कप साबुदाणा भिजवलेला आहे. तो सगळा साबुदाणा आपण यामध्ये घालायचा आहे. यामध्ये दही घालायचं आहे. सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. यामध्ये जास्तीचे पाणी घालावे लागत नाही. अगदी बारीक गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे. मी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची लक्षात येईल. वाटलेलं मिश्रण मी एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी जवळून तुम्ही बघू शकता. हे मिश्रण आपल्याला 1 ते 2 तासासाठी झाकून ठेवायचे आहे. आता उपवासाच्या बटाट्याची भाजी कशी करायची याचा ऑलरेडी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आता डोसा करायचा कसा ते बघूया चला. 1.5 तास झालेला आहे आणि बॅटर आपल्याला व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर तुम्हाला जिऱ्याची पावडर आवडत असेल, काळ्या मिरीची पावडर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी इथं प्लेनच ठेवलेलं आहे. गॅसवर इथं मी नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून टिश्यू पेपरने तवा क्लीन करून घेतलेला आहे. मीडियम फ्लेमवर तवा चांगला गरम करून घ्यायचा. इथं मी तव्यावर 1 चमचा बॅटर घातलेला आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आतून बाहेर आपल्याला बॅटर पसरून घ्यायचं आहे. बाजूने याला तेल सोडायचं. आवडत असेल तर तूप किंवा लोणी सोडला तरी चालेल. आता या डोशाला बाजूने ब्राऊन रंग यायला सुरुवात झाली की आपल्याला डोसा तव्यावरून काढून घ्यायचा आहे. हा डोसा गरम-गरमच खावा लागतो. थोडा जरी वेळ झाला तरी हा डोसा वातड होण्याची शक्यता असते. हा डोसा एकदम कुरकुरीत तयार होतो. ज्यांना कुरकुरीत डोसा आवडतो त्यांनी असा केला तरी चालेल. स्क्रीनवर मी मोडून दाखवते. किती खुसखुशीत झालेला आहे हे तुम्हाला लक्षात येईल. पण हा गरम-गरम असतानाच खुसखुशीत असतो. थंड झाला तर हा डोसा वातड होतो. बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी याच्याबरोबर गरम-गरम जर डोसा असेल ना, तर हा डोसा चवीला खूपच मस्त लागतो. एकदा नक्की करून बघा. इथं गरम-गरम 2 डोसे करून मी त्याची प्लेटिंग करून दाखवलेली आहे. आता याच बॅटरची मऊ लुसलुशीत आंबोळी कशी करायची ते बघूया. शेंगदाणे बारीक केलेला मिक्सर आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत म्हणून मी असलेले शेंगदाण्याचं कूट तसंच ठेवलेलं आहे. जे शिल्लक राहिलं होतं बॅटर आपलं त्यातलंच बॅटर मी यामध्ये घातलेलं आहे आणि अर्धा उकडलेला बटाटा त्यामध्ये घालायचा आहे. 1 हिरवी मिरची, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि जिऱ्याची पावडर घालायची. 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. या सगळ्याचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. बारीक केलेलं मिश्रण, बॅटर मी पातेल्यामध्ये ट्रान्सफर करत आहे. मगाचच अर्धं उरलेलं बॅटर आहे. आता यामध्ये 2-3 बदल केल्यामुळे सुद्धा आंबोळी अतिशय छान होते. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी करायची आहे. आधीचा डोसा पांढरा झाला आणि आता या घालणारा डोसा हा गुलाबी रंगावर भाजून होणार आहे. याचं कारण काय हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे.
आता आपण आंबोळी करणार आहे. याच पिठाला थोडंसं पातळ केलेलं आहे आणि तवा चांगला गरम करायचा, तरच याची जाळी पडणार आहे. वाटीने आतून बाहेर आपल्याला डोसा घालायचा आहे आणि वरून तेल सोडायचं आहे. याला अजिबात झाकण लावायचं नाही आणि खालच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित डोसा स्लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. काठाला आणि मध्ये जिथे होल पडलेले आहे तिथं सोनेरी रंग यायला सुरुवात झाली, की आपल्याला आंबोळी पलटून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने आंबोळी भाजायची नाहीये. गॅसवर आंबोळी सगळ्या बाजूने भाजली जात आहे याची खात्री करून झाल्यानंतर आपल्याला तव्यावरून आंबोळी खाली उतरून घ्यायची आहे. ही आंबोळी कमी तेलामध्ये होते, पचायला हलकी आहे आणि खरं सांगू का चवीला एकदम मस्त लागते. तुम्ही खाल्ला एकदा ना, तर या आंबोळीच्या आणि बटाट्याच्या भाजीच्या प्रेमात पडाल याची नक्की खात्री. अशाच तऱ्हेने मी दुसरी पुढची आंबोळी सुद्धा घालून घेत आहे. इथं मी डोसासाठी आणि आंबोळीसाठी पीठ एकच वापरलेलं आहे. पण आंबोळीसाठी बटाटा थोडासा घातल्यामुळं बटाट्यामधली साखरेमुळं आंबोळीला कलर असा गोल्डन आला आणि बटाटा घातल्यामुळं आंबोळी मऊ लुसलुशीत तयार होते. घरात अगदी लहानांपासून वयस्क मोठी मंडळींपर्यंत सुद्धा ही आंबोळी आवडणार ह्याची खात्री. ही आंबोळी 3 ते 4 तास सुद्धा नरम राहते. याचा रंग जवळून तुम्ही बघू शकता किती गोल्डन रंगावर आलेली आहे आणि याचा मी एक घास तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे किती नरम झालेली आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. एकदम सुपर्ब चवीची बटाट्याची भाजी, मऊ लुसलुशीत आंबोळी आणि क्रिस्पी डोसा कसा बनवायचा याची रेसिपी आता आपण बघितली. आजच्या रेसिपीमधली ही आंबोळी आणि बटाट्याची भाजी तुम्हाला आवडणार याची तर एकदम खात्रीच आहे. पण हे जरुरी नाहीये की हे उपवासासाठीच बनवायला पाहिजे. तुम्ही अधेमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. कारण ही खरंच चवीला खूप मस्त होते. उपवासासाठीचा आजचा व्हिडिओ माझा इथं कंप्लीट होत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.